तर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काँग्रेसला चर्चेचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। 3 डिसेंबरला चर्चेला येण्याचं निमंत्रण निवडणूक आयोगानं काँग्रेसला दिलेलं आहे। अचानक मतदानाचा टक्का कसा वाढला असा सवाल काँग्रेसकडून करण्यात येत होता आणि विधानसभा निकालात फेरफार झाल्याचा आरोप देखील काँग्रेसने केलेला होता। तर काँग्रेसच्या या आरोपांचं निरसन करण्यासाठी आता निवडणूक आयोगाकडून चर्चेचं निमंत्रण काँग्रेसला देण्यात आलेलं आहे। शंकांचं निरसन करण्यासाठी निवडणूक आयोगाचं काँग्रेसला चर्चेचं निमंत्रण 3 डिसेंबरला चर्चा करण्यासाठी यावं असं निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे। विधानसभा निकालात फेरफार झाल्याचा काँग्रेसने आरोप केला आणि या संदर्भात आपण अधिक अपडेट घेत आहोत आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, प्रणिता अगदी बरोबर आहे। खरं तर काँग्रेसकडून आरोप करण्यात आलेला होता की मतदानाच्या शेवटच्या 2 तासांमध्ये 76 लाख मतदान जे आहे ते नक्की राज्यामध्ये कसं वाढलं, त्यामुळेच मशीनवरती शंका जी आहे ते काँग्रेस नेत्यांकडून उपस्थित करण्यात येत होती। मात्र यावरती आता केंद्रीय निवडणूक आयोगानं पत्रक जारी करत विरोधकांना जे आहे ते शंकेचं निरसन करण्यासाठी दिल्लीमध्ये बोलवलेलं आहे। काँग्रेसनं जो आरोप केलेला होता त्यावरती केंद्रीय निवडणूक आयोगानं आपलं म्हणणं जे आहे ते स्पष्ट केलेलं आहे। सगळी प्रक्रिया जी आहे ती पारदर्शकपणे राज्यातली मतदानाची पार पडलेली आहे। मात्र त्यानंतर सुद्धा विरोधकांकडून जर काही शंका असेल तर त्या शंकेचं निरसन करण्यासाठी 3 डिसेंबरला केंद्रीय निवडणूक आयोगानं विरोधकांची बैठक जी आहे ती बोलवलेली आहे। यामध्ये खरं तर विरोधकांकडून जे प्रश्न उपस्थित केले जातील त्या प्रश्नांना उत्तर जे आहे ते निवडणूक आयोगाकडून दिलं जाईल। मात्र आपण जर पाहिलं तर ईव्हीएम वरती शंका जी आहे ती विरोधकांकडून उपस्थित केली जाते। त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे शेवटच्या 2 तासांमध्ये 76 लाख मतदान जे आहे ते राज्यामध्ये कसं वाढलं यावरती खरं तर काँग्रेस नेत्यांकडून शंका जी आहे ती उपस्थित करण्यात येते। मात्र राज्य निवडणूक आयोगानंतर आता थेट केंद्रीय निवडणूक आयोगाने यामध्ये हस्तक्षेप करत विरोधकांना चर्चेसाठी बोलवलेलं आहे। आपल्या जर काही शंका असतील तर त्या 3 डिसेंबरला केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये घेऊन हजर राहा। आता खरं तर केंद्रीय निवडणूक आयोगानं आवाहन केल्यानंतर कोणकोणते पक्ष जे आहेत